आज आलं बजेट आणि बजेट सोबतच आपलं मार्केट सुद्धा पडलं. का? त्याची कारणं काय आहेत? निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी उद्याचे कोणते लेवल्स इम्पॉर्टंट आहेत? आणि बजेटमध्ये असं कोणत्या गोष्टी आल्या? हे सर्व काय आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या एंडला आपण निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं टेक्निकल अनालिसिस सुद्धा करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला उद्याचे लेवल्स कळतील. त्याच्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. बजेटमध्ये नेमकं असं आलं तरी काय ज्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला आज एवढा सेलिंग प्रेशर बघायला भेटला. बजेटमध्ये फ्युचरवर आणि ऑप्शनवर टॅक्सेस वाढवलेले आहेत. म्हणजेच की एसटीटी वाढलेली आहे. अगोदर 0.02% होती, ती आता 0.05% फ्युचरवर झालेली आहे. आणि ऑप्शनवर जर बघायला गेलं तर 0.1% होती, ती आता डायरेक्टली 0.15% झालेली आहे. म्हणजेच की 150% पर्यंतची एसटीटी मध्ये वाढ केलेली आहे. आणि निगेटिव्ह का झालं? का तर एफआयआय असतील त्यांनी अगोदरपासूनच 2-3 वर्ष झालं त्यांनी टॅक्सेशन कमी करा असं म्हणतायत. पण आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी ह्या वेळेसच्या बजेटमध्ये अजून टॅक्सेशन वाढवलेले आहेत. त्याच्यामुळं कुठंतरी ते निगेटिव्ह सेंटिमेंट झालं. आणि जे इंडियन इन्व्हेस्टर्स होते किंवा जे इंडियन म्युच्युअल फंड वाले होते त्यांच्यासाठी ही कुठं कुठेतरी निगेटिव्ह झाली. आणि आज एफआयएस तेवढे ऍक्टिव्ह नव्हते. का? तर संडे होता. आणि एफआयएस उद्या ऍक्टिव्ह होणार. त्याच्यामुळं अजून सेलिंग उद्या येऊ शकते. ह्या भीतीपायीच आज खूप साऱ्या जणांनी सेलिंग केलेली दिसते. तसंच तसंच आता बायबॅकवर पण कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे. आणि जर बँकिंग सेक्टरसाठी जर बघायला गेलं तर खूप मोठा रिफॉर्म होण्याची शक्यता आहे. का? तर फायनान्स मिनिस्टरनी सांगितलंय की एक समिती गठन करणार आहोत आणि ती समिती बँकिंग सेक्टरसाठी मोठं रिफॉर्म घडून आणणार आहे. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बँकिंग सेक्टरच्या स्टॉक्समध्ये खूप मोठी उतार चढाव बघायला भेटू शकतो. तर बजेटमध्ये चांगलं कोणासाठी आलं? तर बघायला गेलं तर डाटा सेंटरसाठी. सध्याला आपल्या इंडियामध्ये एआय ची कंपनी डायरेक्टली नाहीये. पण एआय साठी लागणारा जो डाटा सेंटर आहे त्यांच्या खूप साऱ्या कंपन्या आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आहेत, इंडियामध्ये आहेत. त्यामुळं गव्हर्नमेंटनी सध्याला फोकस डाटा सेंटरवर केलेला दिसतोय. त्याच्यामुळे डाटा सेंटरचे जे स्टॉक्स आहेत त्यांच्यासाठी हा बजेट नक्कीच चांगला राहील. तसंच ईएमएस पीएलआय स्कीम मध्ये 40,000 करोड पर्यंत वाढ केलेली आहे. त्याच्यामुळे डिक्सॉन असेल, अंबर असेल ह्यासारख्या स्टॉक्सला कुठंतरी फायदा होताना वापस आपल्याला बघायला भेटेल. सेमी कंडक्टरवर सध्याला गव्हर्नमेंटचं खूप लक्ष आहे. आणि सेमी कंडक्टरचे जे स्टॉक्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये चांगलं आलेलं बघायला भेटेल आपल्याला. तसंच आयटी सेक्टरसाठी आणि क्लाउड सर्व्हिसेससाठी ह्या वेळेस गव्हर्नमेंटनी खूप जास्त फोकस केलाय. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज बघू शकता की आयटी सेक्टरचे खूप सारे स्टॉक्स आपल्याला आज पॉझिटिव्ह दिसत आहेत. आणि क्लाउडवर सुद्धा गव्हर्नमेंटनी ह्या बजेटमध्ये खूप फोकस केलाय. म्हणजे ह्यावेळेस जर कुठं अजून काही चांगलं असेल तर मेडिकल सेक्टरमध्ये. का तर इंडियन गव्हर्नमेंट मेडिकल टुरिझमला जास्त प्रमोट करताना दिसत आहे. त्याच्यामुळे मेडिकल सेक्टरच्या स्टॉक्समध्ये सुद्धा आज पॉझिटिव्हिटी बघायला भेटली आपल्याला. आणि शेवटी टेक्सटाईल. टेक्सटाईल का? तर टेक्सटाईल हा आपल्याला जो युरोपचा आणि इंडियाचा करार झालाय त्याच्याशी कुठेतरी रिलेटेड आहे. म्हणून आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की त्यांच्यासाठी काहीतरी येऊ शकतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी बेनिफिशरी आपल्या आलेल्या आहेत या बजेटमध्ये. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी ह्या बजेटमध्ये आलेल्या आहेत. आता आपण बघूया की निफ्टीसाठी कोणते लेवल्स इम्पॉर्टंट राहणार आहेत. आणि आपण बजेटच्या अगोदर 2-3 लेवल्स निफ्टीसाठी दिले होते. आणि ते सर्व लेवल्स एकदम चांगल्या प्रकारे काम केले. आणि ज्यांनी तो मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना नक्कीच फायदा झाला असेल. तर आताच्या घडीला निफ्टीसाठी महत्वाचं लेवल आहे 24,970चा. आणि खालच्या साईडला 24,580चा. ह्या दोन लेवलच्या मध्ये निफ्टी आहे. ह्या दोन्ही लेवलच्या जवळ निफ्टी गेल्याच्यानंतर कोणती मुवमेंट घेते हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे. आणि जर वरच्या साईडला जर बघायला गेलं तर वापस 25,450चा लेवल आपल्यासाठी महत्वाचा राहणार आहे. आणि जर अजून खालच्या साईडला बघायला गेलं तर 24,361चा लेवल आपल्यासाठी निफ्टीमध्ये फार महत्वाचा राहणार आहे. हे 3-4 लेवल तुम्ही नक्की तुमच्या चार्टवर मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर बँक निफ्टी बघूया. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण जे बजेटच्या अगोदर लेवल काढून दिले होते ते सर्व लेवल्स एकदम चांगल्या प्रकारे काम केलेत. त्याच्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून फॉलो नाही केला असेल किंवा सबस्क्राईब नाही केला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर बँक निफ्टीचा विचार करायला गेलं तर सध्याच्या घडीला 58,722चा लेवल फार महत्वाचा आहे. आणि 57,780चा लेवल फार महत्वाचा आहे. का? तर बँक निफ्टी सध्याला ह्या प्राइसच्या मध्ये खेळते. त्याच्यामुळे ह्या दोन्ही लेवलच्या जवळ गेल्याच्या नंतर बँक निफ्टीमध्ये काय रिॲक्शन येईल हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. आणि जर खालच्या साईडचा लेवल जर तुटला तर त्याच्यानंतर 57,380 पर्यंत बँक निफ्टी खाली जाऊ शकते. आणि जर वरच्या साईडला वापस मुवमेंट घेतली तर वरच्या साईडला 59,300चा रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे हे 4 लेवल्स
तुम्ही तुमच्या चार्ट्सवर नक्की मार्क करून ठेवा आणि ह्या 4 लेवलवर तुम्ही नक्की लक्ष द्या. तसंच स्टॉक मार्केटचे फ्युचर अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.